महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारे सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक यंत्र अभियांत्रिकी तसेच एक विद्युत अभियांत्रिकी महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा गट अ यांची जी जाहिरात आली होती 23/2023 48 आणि 49 जाहिरात क्रमांक होतं त्याबाबतचा सिलेबस ही साईटवर दिलेला MPSCच्या आणि पेपर पॅटर्न कसा असेल त्याबाबत ही माहिती दिलेली आहे। सर्वसाधारणप्रमाणे जर बघितलं तर लेखी परीक्षा ही 200 गुणांसाठी असणार आहे आणि मुलाखतीसाठी 50 गुण असणार आहेत। विषयाशी संबंधित जो विषय असणार आहे तो 4 सेक्शनमध्ये डिवाइड केला आहे आणि तो अभ्यासक्रम कोणता आहे तो खाली दिलेला आहे। इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स तसेच इतर जे मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड सब्जेक्ट आहेत ते 4 सेक्शनमध्ये डिवाइड केलेले आहेत। आपल्याला जी परीक्षा द्यायची त्याच्यामध्ये प्रश्न संख्या असणार आहे 100 आणि गुण असणारे 200। एका प्रश्नाला 2 मार्क, कालावधी मिळणारे 1 तासाचा, दर्जा असणारे पदवीचा आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जे असेल ते MCQ बेस असणार आहे म्हणजे वस्तुनिष्ठ स्वरूपाची ही परीक्षा असणार आहे। यामध्ये प्रत्येक चुकीच्या जे उत्तराकरता आहे ते 25% किंवा 1/4 एवढे गुण आहेत ते वजा केले जाणार आहेत म्हणजे 2 मार्क आहेत तर 0.5 एवढे मार्क हे आपल्या प्रत्येक प्रश्नाला जर चुकलं तर वजा केले जाणार आहेत। आणि जी उत्तरे दिलेली आहेत ती उत्तरे जी आहेत ते आपल्याला OMR शीटवर समजा करायचे तर OMR शीटवर असतील आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते ब्लॅक ओव्हल करायचं आहे। आणि एखाद्या प्रश्नाचं जर उत्तर दिलं नाही आपण तर त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं निगेटिव्ह नसणार आहे, तो कन्सिडर केला जाणार नाही आहे। 4 सेक्शन, 100 प्रश्न, 200 गुण, कालावधी 1 तास, MCQ बेस परीक्षा असणार आहे, 200 गुणांची असणार आणि मुलाखतीला 50 गुण। अशा प्रकारे आपलं सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक यंत्र अभियांत्रिकी महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक गट अ ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। आणि याचे एक मॉक टेस्ट जे आहेत त्या क्वालिटी मॉक टेस्ट exambabu.in या वेबसाईटवर दिलेले आहेत, आपण ट्राय करा आणि आपल्या परीक्षेमध्ये डेफिनेटली आपल्याला या गोष्टीचा फायदा होणार आहे। तर exambabu.in या साईटला व्हिजिट करायला विसरू नका। या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आपले जे मित्र असतील जी परीक्षा देत असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जाणं हे अत्यंत आवश्यक आहे।